पाकिस्तानची नवी कुरापत। गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात। कसाब स्टाईल हल्ल्याचा प्लॅन। 26/11 हल्ल्याप्रमाणे समुद्री मार्गाने लपून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत पाक आहे का अशी शंका निर्माण झाली, कारण पाकिस्ताननं अरबी समुद्रातील गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या। या मच्छीमारांना पाकिस्ताननं जिवंत सोडलं असलं तरी भारतीय बोटी मात्र स्वतःच्या ताब्यात ठेवल्यात। 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कसाब आणि इतर दहशतवादी समुद्री मार्गानेच मुंबईत आले होते। त्यानंतर त्यांनी ताज हॉटेल आणि इतरत्र हल्ला केला। भारतीय बोटी ताब्यात घेतल्यानं पाकिस्तान पुन्हा असा काही कट रचतोय का अशी शंका उपस्थित होते। भारतीय मच्छीमारांच्या काही बोटी म्हणजेच काही नौका या त्या ठिकाणी चोरल्या गेलेल्या आहेत किंवा पाकिस्तानच्या नेव्हल पर्सन्सनी त्यांच्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि भारतीय मच्छीमारांच्या या बोटी त्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना त्या ठिकाणी देण्यात येऊ शकतात आणि एक प्रकारे भारताच्या सागरी हद्दीमध्ये येऊन भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला चकमा देऊन ते मुंबईच्या कोस्टवर, मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर येऊ शकतात आणि तिथून मुंबईत प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला त्या ठिकाणी घडू शकतो। या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस मोठा सागरी किनारा आहे आणि सागरी किनाऱ्यापासून दहशतवादी येऊ शकतात किंवा पाकिस्तानी हल्ला करू शकते, या संदर्भातला हा अलर्ट आहे। संवेदनशील ठिकाणी न जाण्याचे आदेश नौदलाकडून देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे नौदलाने दिलेल्या परिसरामध्ये जर कोण जात असेल तर शूट टू किलचे आदेश देखील नौदलाने दिले असल्याची माहिती मच्छीमारांना त्यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे समुद्रामध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या तर तत्काळ त्याची खबर जी आहे ती नौदलाला द्यावी असं देखील आवाहन नौदलाकडून करण्यात आलेलं आहे। दादर गिरगाव इथल्या किनाऱ्यावरची गस्तही वाढवण्यात आली। नागरिकांना इथे फिरण्यासाठी मज्जाव केला जातो। भारताच्या हवाई हल्ल्यांनी जेरीस आलेला बिथरलेला पाक समुद्रमार्गे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणूनच आता सागरी सुरक्षा अधिक मजबूत केली जाते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।